शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचं विलीनीकरण नव्हतं, स्पष्ट फूट होती. त्यांना अपात्र ठरवलंच पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद. उद्या दुपारी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी. काँग्रेसने सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या ट्विटचा सुनील तटकरेंकडून निषेध. काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली आहे. तटकरेंची टीका. दिलगिरी व्यक्त करून विषय संपणार नाही, केलं वक्तव्य. दिपके कुटुंबाची भेट घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता. संजय शिरसाटांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार. शिरसाटांचा राजीनामा घेण्यासंदर्भात शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव. सीजेपीच्या बैठकीमध्ये इथेनॉल आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर झाली चर्चा. प्रेशर ग्रुपमधून काम करणार. अभिजित दिपकेंची माहिती. उद्या पुन्हा सीजेपीची बैठक. दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना धमकावलं जात आहे. राहुल गांधींचा आरोप. विद्यार्थ्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. राहुल गांधींची पाठराखण. महापौर बंगल्याचं टेंडर मागे घेण्याचे रितू तावडेंचे आदेश. टेंडर महापौर बंगल्यासाठी नव्हेच तर राणीबाग परिसरासाठी काढल्याचं महापौरांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रामध्ये अॅनालॉग चीज म्हणजेच आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षांसाठी बंदी. FDA आयुक्त तुकाराम मुंडेंकडून राजपत्र जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकण्यावर होणार कारवाई. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी. जंतर मंतरवर एकदिवसीय लाक्षणिक आंदोलनाचं आयोजन. खासदार बाळामामा म्हात्रेंचा सहभाग. ₹2,000 जास्त UPI व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता. संसदेमध्ये पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्टमध्ये सुधारणा करणारं विधेयक सादर.